लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची आखई चुडा हाती अंगण मोती नाकाला लाडकी लेकमे संतांची मजवरी कृपा बहुतांची बोध मुराळी शृंगारीला 84चा शिक्का केला लाडकी लेकमी संतांची मजवरी कृपा बहुतांची तुका तुके उतरला सहाणकेचा कौल दिला लाडकी लेकमे संतांची मजवरी कृपा बहुतांची पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यदक्षरमणाख्यय आनंदम मजवेयम श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं महश्रेत अलक्षत्रे शैलेज वायुलोके योगरुडः ओंकार ज्योतिरूपाय अधिनाथंच रूपिणं यथोक्तरूपिणं शंभु निर्गुणं गुणरूपिणं भक्तवत्सल महानंदं शिवगोरखं नमाम्यहं लाडकी लेकमे संतांची मजवरी कृपा बहुतांची विठ्ठल 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 लाडकी लेकमे संतांची मजवरी कृपा बहुतांची वैराग्य परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा अतिशय प्रासादिक भगवान श्री परमात्म्याशी अनन्यतेचं एक आपलं नातं जोडणारा भगवंताशी अनन्यतेचा एक संबंध प्रगट करणारा एक रूपकात्मक अभंग अत्यंत गोड अत्यंत प्रासादिक अभंग मानवी जीवनाला भक्तीचं वलय आणि द्रविता निर्माण करणारा असा हा भाव ह्या निमित्ताने आजच्या कीर्तनाकरिता चिंतनाकरिता सेवेकरिता घेतलेला आहे. श्री क्षेत्र गेवराई गावामध्ये या पावनभूमीमध्ये एक ऐतिहासिक कार्यक्रम भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरून ठेवावा आणि प्रत्येकाच्या गोड आठवणीत राहावा असा हा अलौकिक उत्सव चालू आहे. आपल्या परिसराचं राजकीय वैभव, शैक्षणिक वैभव, कृषी वैभव, सेवा वैभव, धर्म वैभव, आचार्य वैभव माननीय शिवाजी दादा पंडित यांच्या अभीष्ट चिंतनाच्या निमित्ताने विशेषत्वाने 87व्या अभीष्ट चिंतनाच्या निमित्ताने हा हरिनामाचा जागर आणि वारकरी संप्रदायाचा कुंभमेळा गेवराई क्षेत्रामध्ये चालू आहे. खरं तर एखाद्या नेत्याच्या अभीष्ट चिंतनाचा इतका सुंदर कार्यक्रम व्हावा माझ्या 40 वर्षाच्या महाराष्ट्राच्या इतिहासात आणि माझ्या प्रवासात इतका सुंदर कार्यक्रम मी
अभिष्ट चिंतनाचा नाही बघितला. अलीकडे राजकीयता एक वेगळ्या अंगाने जात असताना थोडं बोलून जातो मी, माफी मागून. अध्यात्मामध्ये व्यभिचार, समाजामध्ये हिंसाचार आणि राजकारणामध्ये भ्रष्टाचार चालू असताना अशा भयानक परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्यावर नितांत प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी स्वस्फूर्तीने स्वतःच्या एकत्र कॉन्ट्रीब्युशनने एखाद्या नेत्याचा सत्या करण्याचा, अभिष्ट चिंतन करण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतरचा हा इतिहास आहे असं मला वाटतं. आम्ही कीर्तनकार आहोत, आम्ही एक वारकरी तत्वाचं प्रचारक आहोत, पण अलीकडे आमच्यावर सुद्धा श्रद्धा ठेवणारी लोक कमी होत चाललीत. अलीकडे वक्त्यावर सुद्धा कोणी विश्वास ठेवायला तयार नाही, पण इथं नेत्यावर एवढा विश्वास मला बघायला मिळाला. हे मात्र मला एक खरंच वेगळं. इथं त्यांच्या उत्सवात उभा आहे म्हणून बोलायचं नाही आहे, ही स्तुती नाही, ही त्यांच्या जीवनातली वस्तुस्थिती आहे. छान आहे, नाव शिवाजी आहे आणि त्यांना पंडित आहे मागे. जगद्गुरु तुकोबारायांचा एक भक्तिप्रधान अभंग आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, अनिक नये माझे मना, हो का पंडित शहाणा. बरेच पंडित शहाणे नसतात, बरेच शहाणे पंडित नसतात. बरेच शहाणे पंडित नसतात, बरेच पंडित शहाणे नसतात. शहाणा आणि पंडित आमचे शिवाजी दादा आहेत. मी पंडित दोन अंगांनी त्यांना म्हणेल, कारण पंडित असल्याशिवाय शिक्षणामध्ये एवढं काम करू शकत नाही. पूर्वी जर एखाद्याला विशेष शिक्षण घ्यायचं असेल, ज्याला पब्लिक स्कूल म्हणतात, तर आमच्या नाशिकला यावं लागत होतं, नगरला जावं लागत होतं, पुण्याला जावं लागत होतं. मला वाटतं मराठवाड्यामध्ये या दुर्गम भागामध्ये पहिली पब्लिक स्कूल सुरू करून पब्लिकला नाही का मोठं शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणारे हे शिक्षण महर्षी आहेत. प्रचंड आनंद आहे. आणि खरं सांगू का तुम्हाला एक महाराज, माणूस तोच मोठा होतो जो शिक्षण क्षेत्रात काम करतो, जो लेखन क्षेत्रात काम करतो आणि जो अध्यात्म क्षेत्रात काम करतो. त्याशिवाय मोठे होत नाही. शिक्षण क्षेत्रातलं कार्य महाराज मोठं आहे अण्णा दादांचं. त्यांचा परिवार मोठा आहे. पहिले चिरंजीव अमरसिंह शिवाजीराव पंडित माजी आमदार आहेत. जय भवानी सहकारी साखर कारखाना गडी ते विद्यमान चेअरमन आहेत. विविध शैक्षणिक संस्था, कॉलेज, सामाजिक संस्था, बँका ते जबाबदारीने सांभाळत आहेत. सन 2000 मध्ये पासून सुरू झालेला सामुदायिक विवाह सोहळा शारदा प्रतिष्ठानच्या मार्फत आजही चालू आहे. दुसरे चिरंजीव श्री जयसिंह शिवाजीराव पंडित संचालक आहेत. ते महाहाऊसिंग फेडरेशनचे मुंबई महाराष्ट्र राज्याचे. शिवशारदा मल्टीस्टेट भवानी बँकेचे ते चेअरमन आहेत. तिसरे चिरंजीव विजयसिंह शिवाजीराव पंडित अध्यक्ष आणि माजी जिल्हा अध्यक्ष आहेत. ते जिल्हा परिषद बीडचे. असा हा सुंदर परिवार आणि सुंदर कुटुंब आहे. मला असं वाटतं, मला संकोच होतोय की त्यांची 3च मुलं म्हणजे कुटुंब नाही, गेवराई तालुका आणि बीड जिल्हा म्हणजे त्यांचं कुटुंब आहे. आणि म्हणून मी भाग्यवान समजतो की या कार्यकर्त्यांनी केलेल्या आपल्या आदरणीय नेत्याचं हा अभिष्ट चिंतन आहे. मी ह्या निमित्ताने, ह्या कीर्तनाच्या निमित्ताने एक सांगून जाईल.
87 वय चालू आहे. इष्ट आणि अनिष्टचा तर विषयच नाही आहे. पण तरी जर त्यांच्या जीवनामध्ये काही अनिष्ट असेल तर माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज, माझं आराध्य पांडुरंग आणि या महाराष्ट्राचं दैवत भगवान बाबा त्यांच्या जीवनातला अनिष्ट घेऊन जातील आणि 100 वर्षापर्यंत इष्ट जीवन ते जगून शताब्दी करण्याचं भाग्य या कार्यकर्त्यांना प्राप्त व्हावं आणि त्याच्यात माझं कीर्तन व्हावं अशी भगवतचरणी प्रार्थना करतो. पूज्य प्रातस्मरणीय राष्ट्रीय संत भगवान बाबांनी या परिसराला फार मोठा अध्यात्म दिला आहे. त्याच गडाचं कार्य बघणारे माझे अत्यंत जिवलग मित्र न्यायाचार्य पूज्य नामदेव महाराज शास्त्री यांनाही या वेळेस मी रामकृष्ण हरी करतो. महाराष्ट्रातले नामवंत गायक मंडळी इथं उपस्थित आहे. पहिली चाल म्हणणारे भगवंत रामरायाचे आवडते तुळसी राम. टाळे वाजवा तुळशीराम महाराजांकरता. त्यांना ज्यांनी साथ केली बघा, तुळशीराम आणि अंगद, पुन्हा रामायणच आलं इथं. गोड अंगद महाराजांनी साथ केली. त्याचप्रमाणे आमचे जुने मित्र इंद्रजित अण्णा साथीकरता उभे आहेत. उमेश महाराज चव्हाण साथीकरता उभे आहेत. नामदेव महाराज पखवाजावरती, ज्ञानेश्वर महाराज पखवाजावरती आहेत. प्रदीप महाराज पखवाजावरती आहेत. हार्मोनियमवर महाराज आहेत. सोबदार विनेकरी आहेत. पुढे महाराज परिचय नाहीत, नाव म्हणजे परिचय आहे, नावं कदाचित मला माहीत नाहीत. पूज्य महाराजजी आहेत. आमच्या परिसरातलं एक व्यक्तिमहत्व, गडावरती सेवेला असणारं तेही महाराज आहेत. विद्यार्थी आहेत. पुढे अनेक कीर्तनकार, प्रवचनकार, राजकीय सामाजिक क्षेत्रातली मंडळी आहे. थोडंसंच नियोजित वेळेचं मला खूप बंधन आलं आहे. थोड्याशा वेळेमध्ये आपल्याला भावेल, आपल्याला रुचेल, आपल्याला पचेल. काय आहे, कीर्तनातून काहीतरी नेता आलं पाहिजे. कीर्तन ऐकून गेल्यावर तासभर तरी त्या माणसाला झोप नाही आली पाहिजे. त्या माणसाने आत्मचिंतन केलं पाहिजे आणि आनंदाच्या लहरीमध्ये त्याला झोप आली पाहिजे. असं काहीतरी कीर्तनात घेऊन गेलं पाहिजे. तर ते कीर्तन, थोडीशी सेवा माझ्या गुरुवर्य देगलूरकर घराणं आणि श्री गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेने नियोजित वेळेत म्हणजे 11 वाजेपर्यंत आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करतो. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. हे सगळं सुंदर नियोजन करण्यामागे कोणीतरी सुंदर असा विचाराचा, दिव्य दृष्टीचा आणि समन्वय साधणारा, संतांचं रूप त्याच्यामध्ये, संतांचे विचार त्याच्यामध्ये रुजलेला कोणीतरी तत्व असावं लागतं. वयाच्या 11व्या वर्षापासून शिवाजी दादांच्या सेवेत ज्यांनी समर्पण केलं आहे
आणि दादांच्या या सगळ्या उत्सवामध्ये ज्यांचं मोठं योगदान आहे, महाराष्ट्रातील नामवंत ख्यातनाम विचारवंत वक्ते आणण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, ते म्हणजे आमचे जिवलग मित्र माधवजी चाटे सर. इतकं गोड व्यक्तिमत्व आहे. खरं सांगू का, त्यांनी फोन केला की त्यांनी अजून बोलावं असं वाटतं, ते पटकन ठेवून देतात. आम्हाला वाटतं त्यांनी बोललं की ऐकत राहावं वाटतं. इतकं माधुर्य, इतकी शुद्धता त्यांच्या गोड वाणीत आहे. त्यांनाही धन्यवाद देतो आणि अभंगाच्या दृष्टीने थोडं चिंतन करतो. विठ्ठल 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 लाडकिले कमी संतांची मजबरी कृपा बहुतांची. अभंग रूपकात्मक आहे तसा. श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांनी एका कन्येच्या भूमिकेतून परमात्म्याशी आपला संबंध प्रगट केलेला आहे. बघा, मानवी जीवन परिपूर्तीकडे जात असताना, मानवी जीवन यशस्वी होत असताना नेहमी मानवाला त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अत्यंत बारकाईने आणि काळजीपूर्वक कार्य करावं लागतं. सहजासहजी कुणीही मोठं होत नाही. त्याच्याकरता प्रयत्नशील आणि कर्तृत्ववान माणूस असावा लागतो. हे कर्तृत्वाने आपलं जीवन सफल करत असताना थोडी प्रस्तावना मी करतो. सगळंच स्वकर्तृत्वाने मिळवता येईल असंही नाही. कधी कधी परकर्तृत्व सुद्धा कामी आणावं लागतं. म्हणजे काही गोष्टी स्वतः मिळवाव्या लागतात आणि काही गोष्टी दुसऱ्याच्या मदतीने सुद्धा मिळवाव्या लागतात. स्वतःला सगळंच करता येत नाही आणि दुसऱ्याच्या भरोश्यावर सगळंच होत नाही. कधी स्वतःचं कर्तृत्व, कधी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते. बघा बघा, एक या विश्वामध्ये जर जीव असेल तर दुसऱ्या या विश्वामध्ये जड आहे. एक जीव आहे, दुसरा जड आहे. जीवाला कधी जीवाची मदत लागते, जीवाला कधी जडाचीही मदत लागते. जीव जीवाच्या मदतीनेही मोठा होतो, जीव जडाच्या मदतीने त्याला त्याचं कार्य सफल करता येतं. मला कीर्तना करता संजय नाना रूपी जीवाला श्रोतारूपी जीवाची मदतीची आवश्यकता आहे. जीव जीवाची मदत करतोय, तुम्ही रिस्पॉन्स देतायत, मला बोलून घेतायत, आहे की नाही? म्हणजे मला जर जीवाच्या मदतीने कीर्तन करता येत असेल तर ज्ञानेश्वर महाराजांना जडाच्या मदतीने पकवाज वादक होता येईल. पकवाज जड आहे, पण जडाच्या मदतीशिवाय त्यांना वादक बनणं शक्य नाही. कधी जीवाची मदत, कधी जडाची मदत. अजून थोडंसं बोलतो. जीव आणि जड याचा जर विचार केला तर काही गोष्टी जीवात आणि जडात सारख्याच आहेत आणि काही गोष्टी जीव आणि जडामध्ये भिन्न आहेत. काय सारखं आहे? ईश्वरी तत्व जीवात आणि जडात सारखंच आहे. असं कधी म्हणू नका, समजू नका की ईश्वरी तत्व फक्त जीवातच आहे. नाही नाही, ते जडातही आहे. नसतं तर खांबातून आलंच नसतं. विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी भरला, ठाव नाही उरला, विठ्ठल
विठ्ठल जणी स्थळी भरला रिता भावना झुरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल आपण एक सर्वसाधारण बघतोय की त्या ईश्वराची व्याप्ती जड आणि जीवात सारखीच आहे. तो व्यापून आहे जनीवनी हा अगदी. आता एक भाव इथून पुढे अजून ऐका. तो जीवातही आहे आणि जडातही आहे. मात्र वेदांताच्या दृष्टीने चिदाभास फक्त जीवाच्या ठिकाणी आहे, तो जडाच्या ठिकाणी नाही. का? चिदाभासा करता लागणारी अंतकरण नावाची सामुग्री ईश्वराने जिथं स्थापित केली आहे त्याला मानवी जीवन म्हणावं. जिथं ईश्वराने अंतकरणाचा अभाव ठेवलाय त्याला सरळ सरळ जड म्हणावं. जडाच्या ठिकाणी अंतकरण नाहीच महाराज. म्हणून बघा ना त्याच्या असल्याची जाणीव, त्याच्या अस्तित्वाची जाणीव ज्याला झाली तो मानवी जीव आहे. आणि ज्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव नाही तो कदाचित कीर्तनात बसलेला सुद्धा जड आहे. मला म्हणा, मी काय हरकत नाही वाटलं, जड मला म्हणा. जडामध्ये आणि जीवामध्ये मला दोन फरक अजून करायचे आहेत तुळशीराम महाराज. मला दोन फरक दिसले सर त्याच्यात. काय फरक आहे? जीवाच्या ठिकाणी आणि जडाच्या ठिकाणी मला दोन फरक दिसले. जीवाच्या ठिकाणी संवेदना आहे आणि म्हणून जीवाच्या ठिकाणी कृती आहे. जडाच्या ठिकाणी संवेदना नाही म्हणून जडाच्या ठिकाणी कृती नाही. ऐका, संवेदनेतून कृती निर्माण होते आणि कृतीतून स्वतःचं अस्तित्व तयार होतं. जडाला संवेदना नाही म्हणून जडाच्या ठिकाणी कृती नाही आणि म्हणून जडाला स्वतंत्र अस्तित्व नाही. मंदिराच्या पायरीवर ठेवा, नारळ फोडायला कामी येतो. रस्त्यावर बसवा, मैलाचा दगड होतो. एखाद्या क्रूर माणसाच्या हातात द्या, दुसऱ्याचं डोकं फोडतो. एखाद्या शिल्पकाराच्या हातात द्या, देव बनूनच बसतो. स्वतःला काय त्याला आहे का? स्वतःला संवेदना आहे का? माऊलीच्या सोहळ्यामध्ये पायी चालणारा वारकरी, मगाशी मला आनंद वाटला. मी वकील साहेबांकडे प्रसाद घेतला. वकील साहेबांनी सांगितलं माझ्या वडिलांनी आयुष्यभर आळंदी ते पंढरपूर वारी केली. मला समाधान झालं, वारकऱ्याच्या घरी प्रसाद घेतला. माऊलीच्या सोहळ्यामध्ये चालणारा आधुनिक वारकरी, वैज्ञानिक वारकरी मोबाईल खेळत होता. भजनाच्या नादात मोबाईल खेळतो हे जगातलं विशेष असणं एक आश्चर्य आहे. मोबाईल खेळण्याच्या नादात रस्त्याच्या बाजूला निघून गेला, मैलाच्या दगडावर आदळला, डोकं फुटलं, दगड रक्ताने माखला, पण तो दगड ह्या दगडाला शब्दभर बोलला नाही, कारण त्याला कुठलीही संवेदना नाही. जिथं संवेदना आहे तो जीव आहे. चला आता पुढे जाऊन संवेदनेतून कृती निर्माण. जास्त जड होत आहे का सर? जमतंय ना थोडं? काय आपल्याला 11:45 सोडायचं नाही तरी नाही, मला माहिती आहे, नाही तर मलाच काही येत नाही असंही काही विषय नाही. सहज आपलं गंमत म्हणून तुम्ही खूप प्रसन्न वातावरण आहे. खरं सांगू का, श्रोते तर प्रसन्न आहेत, पण इतकं ऐश्वर्यामध्ये कार्यक्रम आहे ना, आतून चांगलं बाहेर येतं. आणि जर कार्यक्रम विचित्र असला ना, बाहेर नाही, अहो नेहमीतली ओवी सुद्धा आठवत नाही. महाराजांना विचार. आतून बाहेर येण्याकरता प्रसन्नता असावी लागते ना. त्याच्या पुढे जाऊन सांगू का, बाळाला भूक लागावी लागते तेव्हा तर आईच्या स्तनात दूध येतं ना. तिची ओढ तर पाहिजे ना. असो माझा भाव फक्त ऐकून घ्या. अंतकरणातली संवेदना ही त्याच्या कृतीतून प्रगट होत असते आणि संवेदना
जशी असेल तशीच तो माणूस कृती करत असतो. कारण काय माहितीये का, अंतकरणातला संकल्प, अंतकरणातली संवेदना सात्विक असेल, तमोगुणी असेल, रजोगुणी असेल, तर बघा ज्या माणसाच्या अंतकरणामध्ये तमोगुणी संवेदना आहे तो हिंसाचाराची कृती करतो. ज्याच्या अंतकरणात रजोगुणी संवेदना आहे तो प्रपंच वाढवण्याची कृती करतो. ज्याच्या अंतकरणात सात्विक संवेदना आहे तोच तर कीर्तनाला येऊन बसतो. त्याच्या कृतीतून दिसतं ना, कृतीतून दिसतं महाराज. आवडे ते वृत्ती किरटी, आधी मनोनी चिवटी, मग ते वाचा दिटे करासिये. अंतकरणात, वृत्तीत, मनात संकल्प झाल्याशिवाय कृतीत येत नाही महाराज, येत नाही कृतीत. परमात्मा 4थ्या अध्यायामध्ये ज्ञानी पुरुषाचं वर्णन करत होते. खरं तर ज्ञानी पुरुषाचं वर्णन करत असताना ते ज्ञान कैशेनी जाणावे, ऐशे अर्जुन जव पुसावे, ते मनोगत देवे जाणितले. आता ते ज्ञानी पुरुषाचं चिंतन भगवंत करतायत. तो ज्ञानी पुरुष मला कसा मिळेल अशी संवेदना अर्जुनाच्या मनात आली. अर्जुनाने विचारलं नाही, अर्जुनाची संवेदना परमात्म्याच्या कृतीतून बाहेर पडली. जे ज्ञानाचा कुरुटा ते तर शेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा ओळंगुणी, तणू म्हणू जीवे चरणाशीला. न विचारता दिलेलं उत्तर म्हणजे संवेदनेची कृती आहे. अजून एक भाव सांगतो थोडासा गुरुजी. या पैठण क्षेत्रामध्ये घडलेली घटना आहे. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, काही विशेष गोष्ट नाही आहे. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला हे विशेष गोष्ट नाही, कारण ज्ञानोबारायांना काहीच शक्य नाही. फक्त रेड्याचं भाग्य की ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला. खरं सांगू का, एक दिवशी ज्ञानोबारायांच्या समाधीवर डोकं ठेवलं, थोडंसं तिथंच बसलो, माझ्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे अगदी प्रामाणिक सांगतो बरं का. संजय नाना किती भाग्यवान आहेस तू, ज्या समाधीवर या जगाच्या मालकाच्या नाही का पांडुरंगाने डोकं ठेवलंय, ज्या समाधीवर नाथ महाराजांनी डोकं ठेवलंय, ज्या समाधीवर तुकोबारायांनी डोकं ठेवलंय, ती समाधी तुला पण डोकं ठेवायला मिळते. काय भाग्यवान आहेस तू. आणि मग माझ्या मनात एक भाव आला, ज्ञानोबा मला पुढचा जन्म माणसाचा देच अशी माझी इच्छा नाही. मी 10 जन्म रेड्याचा दे, माझी तक्रार पण नाही. 10 जन्म रेड्याचा दे, पण त्याच्यातल्या एखाद्या जन्मात तरी माझ्या डोक्यावर हात ठेवून जाय. संवेदनेपेक्षा कृती फार महत्वाची. कृती फार रेड्याने रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला. संवेदना आणि कृती सांगतोय बरं का मी, 2च मिनिटं घेतो, पुढे जातो. ज्ञानदेवाने आत्मचिंतन केलं. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा, तो आणि माझा आत्मा एक आहे. आणि मग ज्ञानदेवानी स्वतःच्या आत्मात संकल्प केला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. रेड्याला ऋग्वेद नाही बोलायला लावला. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, तोही माझा आत्मा. ज्ञानदेवाच्या आत्म्याने ऋग्वेदाची संवेदना जागृत केली. तर रेडा यजुर्वेद बोलला नाही, अथर्ववेद बोलला नाही, रेडा ऋग्वेदच बोलला. कारण संकल्प हाच कृतीतून बाहेर पडत असतो. विठ्ठल विठ्ठल या अंतकरणातून जशी कृतीतून संवेदना बाहेर पडत असते, तशी अंतकरणात एक छोटीशी पुंज आहे. छोटीशी आहे. प्रत्येकाच्या अंतकरणात तिने जागा व्यापली आहे. कुणाची व्याप्ती थोडी जास्त आहे, कुणाची थोडी कमी आहे. शुद्ध मराठीमध्ये तिला स्वार्थ म्हणतात. लावा हात. आहे का स्वार्थ? आहे का? कदाचित इथं नसेल. आहे. मला एक प्रश्न पडला, स्वार्थ असावा का नसावा?
काय मत आहे तुमचं? जाऊ द्या, गप्पा मारू आपण. स्वार्थ असावा का नसावा? नसावा. असावा. असावा. नसावा. मी नाशिकचा आहे, मला एक नाशिकचं वैभव आठवलं. साहित्यशास्त्रातलं फार मोठं नाव कुसुमाग्रज अर्थात तात्यासाहेब वि वा शिरवाडकर. त्यांचा एक पसायदानावरचा लेख वाचला सर मी, आणि त्यांनी फार एक गोड वाक्य लिहिलं आहे त्याच्यात, मला इतकं आवडलं. ते म्हणतात, प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वार्थ असावा. काय म्हणतो मी? ते म्हणतात प्रत्येकाच्या अंतःकरणात स्वार्थ असावा, फक्त एवढंच आहे, तो स्वार्थ गाव गटारीसारखा गलिच्छ नसावा, गोदावरीच्या तीर्थासारखा पवित्र असावा. असा स्वार्थ विश्वाच्या कल्याणाकरता बाहेर पडावा. या स्वार्थाची एक अडचण सांगतो मी, सांगू का? या स्वार्थाची एक अडचण आहे, विनाकारण हा स्वार्थ आडवा आला की मला नको ती माणसं परकी वाटतात. स्वार्थ आडवा आला की नको ती माणसं आपली वाटतात. माझ्या स्वार्थाला अनुकूल असलेली माणसं मला आपलीशी वाटतात, माझ्या स्वार्थाला प्रतिकार करणारी माणसं माझी मला विरोधक वाटतात. खरं तर या जगात कोणीच दुसरं, कोणीच परकं नाही, सगळी आपलीच आहेत, पण तरी ती आपली वाटत नाही, कारण त्यामध्ये आहे स्वार्थ. माझ्या ज्ञानोबारायांना कोणताही माणूस परका वाटला नाही. नाही नाही नाही, निर्बुद्ध रेडा परका वाटला नाही, अहंकारी चांगदेव परका वाटला नाही, विसोबा खेचर सारखा क्रूर परका वाटला नाही. पण दुर्दैवाने माझ्या शेजारी राहणारा माणूस माझ्या जातीचा नाही म्हणून मला परका वाटायला लागला. याचं नाव फक्त स्वार्थ आहे. आपला आणि परक भेद निर्माण करणं हे संतांचं काम नाही. संतांच्या ठिकाणी अपपर भाव नाही. विष्णू माया भेदाभेद भ्रम. भेदाभेद करणं नाही, थोडस स्पष्ट बोलतो. 20 वर्षाचा तरुण महात्मा, ज्ञानी महापुरुष, ज्ञानियांचा शिरोमणी, योग्यांची माऊली, वैष्णवांचे अग्रगण्य, पंढरपूरच्या वाळवंटामध्ये काही संत मंडळा घेऊन 12व्या शतकात उभे आहेत. खरं म्हणजे एवढे प्रखांड पंडित असलेल्या ज्ञानोबारायांनी
कंबर बांधलं पाहिजे होतं आणि फेटा स्वतः बांधला पाहिजे होता. पण कधीतरी महाराष्ट्राने याचा विचार करा की याच्यानंतर चंद्र सूर्य असेपर्यंत सर्वांना फेटा बांधता यावा म्हणून एक सामान्य कुटुंबातल्या मुलाला कीर्तनाला उभं केलं. ही महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची जातीयतेला भेद देणारं तत्वज्ञान आहे, लक्षात ठेवा. पखवाज वाजवायला कोण होतं याचा विचार करा, स्वयंपाक करायला कोण होतं याचा विचार करा, आणि चाल सांगायला कोण होतं. मी त्यांच्या जाती तपासत नाही, तुम्ही घरी जाऊन सांगा. पण 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 आम्हाला जात नाही. माझ्या जातीचे कोण पण कोण आवडेजा हरी, ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि ज्याला परमात्मा आवडतो तोच माझा आहे. संतांकडे अपपर भावच नाही, आपला आणि हा परका भावच नाही महाराज संतांकडे. त्याच्या पुढे जाऊन सांगू का तुम्हाला, आपल्याला आपलं म्हटलं यात नवल नाही. परक्यालाही ज्यांनी आपलं म्हटलं ते संत झाले. छळणाऱ्यांना ज्यांनी आपलं म्हटलं ते संत झाले. संपवणाऱ्यांना ज्यांनी आपलं म्हटलं ते संत झाले. वया बुडवणाऱ्याला मोठं केलं ते संत झाले. पीठ न मागू देणाऱ्याला मोठं केलं ते संत झाले. आणि सामान्य माणसातल्या कुटुंबाला कीर्तनाचा अधिकार दिला ते संत झाले. अपपर भाव नाही, भाव नाही. मी एक 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 ओवी सांगतो ज्ञानोबारायांची. ओवी सांगतो म्हणजे दृष्टांत सांगतो, म्हणजे ती ओवीच सांगतो. एक शेतकरी आपल्या झाडावर, आपल्या बांधावर एक झाड लावलं, रोप लावलं. अलीकडे माणसं वृक्षारोपण करतायत, म्हणजे शासनाचाही चांगला प्रयोग आहे. वृक्षारोपण सगळेच करतायत, फक्त वृक्ष संगोपन कोणी करत नाही, हे दुर्दैव आहे.